पूर्व तयारी स्तर या गटासाठी हे रुब्रिक सादर करत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रुब्रिक्समध्ये आम्ही कोणतीही मुद्दाम चूक केलेली नाही. जर काही एखादी झाली असेल तर ते आमचं अज्ञान समजा किंवा आम्हाला रुब्रिक्स नाही समजला समजा, तुम्ही देखील का मुद्दामहून एकही चूक केलेली नाही. या ठिकाणी पूर्व तयारीसाठी या रुब्रिक्स आहे आणि यामध्ये सहभागी मी स्वतः झोडगे नारायण, त्यानंतर कटारे सर, भारत ढेपे सर, त्यानंतर कुंदे सर, राऊत सर आणि दिलीप धुमाल सर हे आम्ही सहभागी आहोत. आणि विशेष म्हणजे आम्ही हे सर्वांनी मिळून केलं आहे. जसं आमच्या काळे सरने एकट्याने केलं पण आम्ही हे सर्वांनी मिळून रुब्रिक्स केलं आहे. त्यामुळं सर्वांचे विचार या ठिकाणी आलेले आहेत आणि याच्यातलं जे पहिलं आमचं ध्येय आहे, अभ्यासक्रमाची ध्येय, यामध्ये संख्याचे आकलन करतात. संख्या अपूर्णांक भारतीय स्थानिक किंमत प्रणाली वापरून पूर्ण संख्या दर्शवणे, पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया समजून घेऊन त्यावर क्रिया करणे हे आमचं ध्येय आहे. आणि यामध्ये क्षमता आम्ही 2 घेतलेल्या आहेत. या क्षमतेविषयी माहिती कटारे सर सांगतील. यामध्ये जी क्षमता आहे ती क्षमतेमध्ये मॅथमॅटिक्स कॉम्पिटन्सी 1 भारतीय संख्या प्रणाली स्थानिक किंमत प्रणालीचा वापर करून संख्यांची मांडणी करतो, पूर्ण संख्या ओळखतो, त्यांची तुलना करतो आणि मोठ्या संख्यांचे वाचन करतो. अशा पद्धतीची ती एक कॉम्पिटन्सी आहे. त्यानंतरची कॉम्पिटन्सी मॅथमॅटिक्स 1.3 जी आहे त्यामध्ये संख्यावरील क्रिया करतात व त्यांची मांडणी करतात, परस्पर संबंध समजून घेतात आणि बेरीज व गुणाकाराचा सहसंबंध सुद्धा ओळखतात. यानंतरची जी यामध्ये जी मूल्यांकनासाठी घेतलेल्या ज्या कृती आहेत ते ढेपे सर या ठिकाणी सादर करतात. या मूल्यांकनासाठी घेतलेल्या कृती आहे. पहिली कृती आहे संख्या की सादर करतात व त्यामधील आलेल्या संख्या सांगतात. दुसरी कृती आहे वस्तू व संख्यांचे मोजमाप करतात. तिसरी कृती आहे अभिरूप बाजार भरवतात. चौथी कृती आहे वस्तू खरेदी करून त्याचा हिशोब करतात. या कृतीतून आपण त्यांचं संख्यांचं आकलन, संख्या मोजमाप, संख्यांची स्थानिक किंमत आणि संख्याचा लहान मोठेपणा यातून या कृतीतून आपण ते साध्य करू शकतो. यासाठी मूल्यांकनासाठी प्रश्न आहे ते फुंदे सर. तर यामध्ये रुब्रिक मध्ये आपल्याला मूल्यांकनासाठी जे प्रश्न आहेत, संख्या कार्ड पाहून संख्या ओळखा, संख्या ओळखतात, एका पेनची किंमत किती हे सांगतात, 4 पेनची किंमत किती, प्रश्न विचारतात, एकूण वस्तूची किंमत सांगा. आणि त्यानंतर आपले जाणीव, जागृती, संवेदनशीलता, विसर्जनशीलता याबद्दल पुढे नमस्कार. याच्यामध्ये मूल्यांकन रुब्रिकमध्ये क्षमतेमध्ये जो पहिला घटक आपला जाणीव जागृती, त्याच्यामध्ये प्रवाह आणि प्रारंभिक गटामध्ये संख्या ओळखण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रवीण गटामध्ये संख्या ओळखतो, लेखन करतो आणि प्रगती या गटामध्ये संख्या ओळखतो, स्थानिक किंमत सांगतो. यानंतर संवेदनशील जी क्षमता आहे त्याच्यामध्ये प्रवाह आणि प्रारंभिकमध्ये खरेदी विक्री किमतीची तुलना करण्याचा प्रयत्न करतो. प्रवीण गटामध्ये खरेदी व विक्री किमती बाबत तुलना करतो आणि प्रगतीमध्ये खरेदी किमतीवर वस्तू गरजू विद्यार्थ्यांना गटाने देण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर सर्जनशीलता हा घटक आहे तो आदरणीय. त्यानंतर सर्जनशीलतेमध्ये वस्तू संपल्यावर काय करावे हा विचार करतो.